राहुल गांधींनी आज लोकसभेत अतिशय धक्कादायक अशी खुलासे केले. त्यांनी इंग्लिशमधलं सांगितलं, पण आपण मराठीमधून पाहू. राहुल गांधी लोकसभेत नेमकं काय म्हणाले? धन्यवाद स्पीकर. स्पीकर सर, सर्वांना माहिती आहे की मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ज्या मध्यवर्ती मार्गातून जगातील 20% तेल वाहतूक होते, त्या हॉर्मुज सामुद्रधुनीला बंद करण्यात आले आहे. आणि याचे मोठे परिणाम विशेषतः आपल्यावर होणार आहेत. कारण आपल्या तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा हॉर्मुज सामुद्रधुनीतून येतो. दुःखाची सुरुवात आत्ताच झाली आहे. आज मी या लोकसभेत एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक विषय मांडू इच्छितो. सध्या संपूर्ण जगात काही घटना अशा घडत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि राजकीय विश्लेषक सतत एक प्रश्न विचारत आहेत. ॲप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका-इराण तणाव यांचा काही संबंध आहे का? गेल्या काही दिवसात आपण पाहत आहोत की मध्य पूर्वेत अचानक तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही लष्करी हालचाली, कठोर राजकीय वक्तव्य आणि वाढती आंतरराष्ट्रीय चिंता यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. परंतु सभापती महोदय, याच काळात अमेरिकेत एक जुना पण अत्यंत संवेदनशील विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जेफ्री एप्स्टीन प्रकरण. जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक अत्यंत श्रीमंत वित्तीय व्यक्ती होता. त्याचे अनेक प्रभावशाली आणि मोठ्या व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप झाले होते. अटक झाल्यानंतर काही काळात तो तुरुंगात मृत अवस्थेत सापडला. अधिकृतरित्या त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हटलं गेलं. पण त्या घटनेनंतर जगभरात अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण अनेकांना वाटत होतं की जर ॲप्स्टीन जिवंत राहिला असता तर त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक प्रभावशाली लोकांची नावं समोर आली असती. याच कारणामुळे ॲप्स्टीन फाईल्स हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या फाईल्समध्ये त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक लोकांची माहिती असू शकते अशी चर्चा सुरू झाली. काही कागदपत्रं आधीच सार्वजनिक झाली होती आणि त्यातून काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं चर्चेत आली. सभापती महोदय, या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट चर्चेत आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही या चर्चेत घेतलं जात आहे. कारण ते नेहमीच आक्रमक परराष्ट्र धोरणासाठी ओळखले जातात आणि इराणविरोधात त्यांनी यापूर्वीही कठोर भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर आणि काही आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये एक थिअरी पुढे येत आहे. काही लोक म्हणत आहेत की जेव्हा ॲप्स्टीन फाईल्सबद्दल चर्चा वाढत होती, तेव्हाच अचानक अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव का वाढला? काही विश्लेषकांच्या मते इतिहासात अनेकदा असे घडले आहे की जेव्हा एखादे सरकार देशांतर्गत वादात अडकते, तेव्हा बाहेरील संकट निर्माण होऊन लोकांचे लक्ष दुसऱ्या दिशेला वळते. यालाच काही लोक डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजी असे म्हणतात. मात्र हेही तितकंच महत्त्वाचं आहे की या दाव्याला अजून कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काही लोकांना वाटतं की हा केवळ योगायोग आहे. पण काहींच्या मते राजकारणात योगायोग फार कमी असतात. सभापती महोदय, मध्य पूर्वेतील तणाव हा अत्यंत गंभीर विषय आहे. जर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष मोठ्या युद्धात बदलला तर त्याचा परिणाम केवळ त्या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. विशेषतः जागतिक तेल बाजार, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि अनेक देशांच्या राजकीय संबंधांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आजच्या काळात माहिती अतिशय वेगाने पसरते. सोशल मीडिया आणि न्यूज माध्यमांमुळे प्रत्येक घटना काही क्षणात जगभर पोहोचते. पण कधीकधी सत्य आणि अफवा यांच्यातील सीमा धूसर होतात. म्हणूनच ॲप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका-इराण संघर्ष यांच्यात खरोखर काही संबंध आहे का, हे भविष्यातच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे. या दोन घटनांनी संपूर्ण जगात मोठी चर्चा निर्माण केली आहे.
आणि अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. LPG बाबत मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. रस्त्यावरील विक्रेते प्रभावित झाले आहेत. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ही तर फक्त सुरुवात आहे. प्रत्येक देशाचा पाया म्हणजे त्याची ऊर्जा सुरक्षा असते. आणि मी हे हलक्यात बोलत नाही. पण अमेरिकेला हे ठरवू देणे की आपण तेल कोणाकडून खरेदी करायचे, गॅस कोणाकडून खरेदी करायचा, आपण रशियाकडून तेल खरेदी करू शकतो की नाही, आपले वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी संबंध आपण ठरवू शकतो की नाही, हे सर्व जणू सौद्यात देऊन टाकले गेले आहे. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूपच गोंधळात टाकणारी आहे. इतक्या मोठ्या भारतासारख्या देशाने दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्याला परवानगी द्यायची की नाही हे ठरवू देणे, आपण रशियाकडून तेल खरेदी करू शकतो की नाही, आपले संबंध कोणाशी असावेत हे ठरवणे, हे माझ्यासाठी खूप मोठे कोडे होते. आणि मी हे कोडे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता मला या कोड्याचे उत्तर मिळाले आहे. आणि हे कोडे म्हणजे समझोता आहे. इथे बसलेले एक सज्जन आहेत, जे स्वतः तेलमंत्री आहेत. आणि त्यांनी स्वतः सांगितले आहे की ते मिस्टर एप्स्टीन यांचे मित्र आहेत. सर, मी राष्ट्रीय मुद्द्याबद्दल बोलत आहे. मी तेल सुरक्षेबद्दल बोलत आहे सर. सर, मी राष्ट्रीय तेलाबद्दल बोलत आहे. मी आर्थिक सुरक्षेबद्दल बोलत आहे सर. सर, माझ्याकडे इथे एक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये दाखवले आहे की त्यांच्या मुलीला पैसे मिळाले आहेत. त्यांना नोट